गुड मॉर्निंग. तर बघू शकताय, गुड मॉर्निंग म्हणण्यापेक्षा गुड आफ्टरनूनच म्हणायला पाहिजे, कारण 12 नंतर झालेली ही पूजा आहे. तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर बघू शकताय आजची कुंचन सेवा कशी झालेली आहे. धनलक्ष्मी कुंचन सेवा मस्त देवांना सगळ्या आज मस्त छान देव घासून वगैरे पूजा वगैरे केली. देवाऱ्यातली सगळी वरची धूळ बिळ थोडीशी झटकली आणि अशी छान पद्धतीने पूजा केली आणि देवाला दूध दाखवलेलं आहे आजपासनं. आणि इथं कुंचन सेवेपाशी साखर ठेवलेली आहे वाटीत. तर छान पूजा झालेली आहे. जांभळ्या येत आहेत, तर एडिटिंग चालू आहे संध्याकाळचं. आणि छान हे हार आणलेला होता चतुर्थी दिवशी, पण हा हार काय देवाला घातलाच नाही. देवाऱ्याला तो तसाच होता. म्हणलं चला बघूया, फुलांमध्ये खूप साऱ्या अशा पिशव्या फ्रीजमध्ये लिकीनी जमा केल्या, मग ते काढलं. आणि आजपासून कुंचन म्हणजे नेहमीच कुंचन सेवेला गुलाबाचे फुलं वाहतो, कारण कुंचन सेवा धनलक्ष्मी ही कुंचन सेवा लक्ष्मी विष्णूची पूजा आहे. तर विष्णू देवाला लक्ष्मी देवीला कुंकवाचं गुलाबाचं फूल खूप आवडतं गुलाबाचं. त्यामुळं गुलाबाचं फूल वगैरे खूप छान वाटतं. आणि स्वामी समर्थांना पण तेच लावलेलं असतं. मी कुंचन सेवा केली की गुलाबात लावते. मग काही तर रांगोळी वगैरे काढलेली होती, लेकीने हळदीचा लेप झाला होता. आणि आज रांगोळी उमराभर न काढता शॉर्टकटमध्ये काढली, कारण तिला जायचं होतं कॉलेजला. दिवे लावली आणि ती गेली फुलवाती पाजळून. तर म्हणून तर मी म्हणते, मुलांचं कौतुक करावं तेवढं कमी. त्यांच्या वेळेत होता होईल तेवढे कामं मदत करून जाते. काय करता, 2-3 दिवस झाले तब्येत ठीक नाही आहे. तर तुम्ही बघू शकताय, आज मस्त दिवे वगैरे घासून घेतले होते. अशी ही पूजा झाली होती आपली धनलक्ष्मी कुंचन सेवेची. थोडा वेळ लागला, पण व्यवस्थित आणि छान मन लावून पूजा करते मीच काय, तर माझी मुलगी पण तशीच करते. आणि मग हा व्हिडिओ काढत चुकून कधी माझाच व्हिडिओ चालू झाला, मला कळलं नाही माझ्या साईडचा म्हणजे. तर बघू शकताय छान अशी कुंचन सेवा केली. कुंचनचा ग्लास, ती डिश आहे ती घासून वगैरे घेतली. मस्त पूजा झालेली आहे. मन खूप प्रसन्न वाटतं. पूजा वगैरे झाली की धूप लावून झालं, उदबत्ती लावून झालं. बरेचसे कामं लेकांनी करू लागले, बरेचसे लेकींनी केले होते. नंतर ही सगळी पूजा वगैरे झाली. देवांना आज दूध दाखवलं होतं ग्लासात. छोटे ग्लास आणलेलेच होते, पण ही लाईट काय अशी ये जा करायला ती माहीत नव्हतं मला. आणि मग काय, स्वामींचं मंत्र पण चालू होतं आपलं. छान पूजाचं करून घेतली. मी सांगते काय, प्रसन्न वाटणाऱ्या गोष्टी मी सतत करत असते. मला स्वतःला प्रसन्न वाटलं की बाद झालं. माझ्या घरात मुलांना छान वाटतं, नवऱ्याला छान वाटतं, कारण त्यांचा पाठिंबा आहे म्हणून मी इथंपर्यंत पोहोचलेली आहे. माझ्या ह्याच्यामध्ये सगळ्या म्हणजे जे काही मी करते त्याच्यामध्ये माझे नवरा आणि मुलं जास्त वाटेकरी असतात, कारण त्यांच्या प्रोत्साहनाशिवाय किंवा त्यांच्या आधाराशिवाय मी कुठलीही गोष्ट मनाने करू शकत नाही, पोचू शकत नाही तिथपर्यंत. कारण शरीर असं थकलेलं आहे की शुगर असल्यामुळं शरीर साथ देत नाही. आणि बऱ्याचशा गोष्टी मुलांमुळं आणि नवऱ्यामुळं खूप हलक्या होऊन जातात. सकाळची गडबड तर खूप असते, तरी पण नवऱ्याची आणि मुलाची साथ असतेच. मुलं दोघं पण मदत करतात. सकाळी थोडं आरडाओरडा करून उठवावं लागतं, कारण झोपायला 12 वाजता झोपतात. मोबाईल दिले तर आता त्यांचं काय लाईफ म्हणजे सगळं ते मोबाईलमध्येच झालं आहे. मुलाला कसला वेळ लागले. एवढं सगळं करून झाल्यानंतर अचानक एक माझं पार्सल आलं आणि खूप आनंद झाला. म्हणलं खूप दिवसातनं ही इच्छा होती, घ्यायचं होतं, घ्यायचं म्हणले. आणि हे पार्सल शेवटी म्हणलं आलंच आणि घेतलंच मी शेवटी. तर आता हे काय आहे, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. छोट्या छोट्या गोष्टी तर का होईना मी माझ्या स्वप्न पूर्ण करणार. हळूहळू वेळ लागेल, पण लेट पण थेट सगळ्या गोष्टी हळूहळू पूर्ण करणार. तर ही आहे कापूरवडी जाळण्याची मशीन आहे. खूप सुंदर मशीन आहे. म्हणलं दादाला ट्राय कर रे, बघू कसं आहे. दादाने व्हिडिओ काढला आणि सुंदर अशी मशीन मागवली. हे कितीला काय मी सांगणार नाही तुम्हाला. आणि अशी लाईटिंग वगैरे लागते. संध्याकाळचं कापूर घरात जाळलं की मन प्रसन्न होतं. आणि आता श्रावण येत आहे म्हणून हे मागवून घेतलं. तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपण आज हे पार्सल मागितलेलं होतं ते कसं आहे ते पण सांगा. खरं खूप सुंदर पार्सल आलेलं आहे. खूप छान म्हणजे छान क्वालिटी आहे त्याची. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हे उजेडात आणि अंधारात खूप फरक पडतं. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.